स्वच्छतेच्या नावाखाली रस्ताच केला चिखलमय, गटारी स्वच्छ पण रस्त्यावर चिखलाचा सडा. ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त. जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत गटारी व नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली. मात्र स्वच्छतेच्या कामानंतर गटारीतील गाळ ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर नेण्याच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याने मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जेसीबीच्या सहाय्याने काढलेला गाळ ट्रॅक्टरमधून वाहत नेताना तो रस्त्यावर सांडल्याने मुख्य रस्ता पुन्हा चिखलमय झालाय. त्यामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण झाली असून पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गटारी स्वच्छ करण्याचा उद्देश चांगला असला तरी गाळाची योग्य विल्हेवाट न लावल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जिंतूर तालुक्यातील कौसडी या गावात आपण सध्या उपस्थित आहेत. कालच्या एका पुण्यनगरीच्या वर्तमानपत्रात एक बातमी झळकली होती. त्या बातमीमध्ये असा उल्लेख होता की कौसडी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे कौसडी गावातील अंतर्गत रस्ते हे चिखलमय झाले आहेत आणि रस्त्यांवर पाणी साचले, तळ्याचे स्वरूप आलेले आहे. ही बातमी काल पत्रात झळकली सकाळी आणि सायंकाळी ग्रामपंचायत प्रशासन खळखळून जागा झाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्या आणि गटारी उपसण्याचे काम सुरू केले. आणि काल नाल्या आणि गटारी उपसताना जे नाल्यामधला आणि गटारीतलं जे गाळ आहे ते गाळ मेन रस्त्यावर म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेताना मेन रस्त्यावर किंवा गळाला असेल. परंतु ग्रामपंचायतचा एवढा हलगर्जीपणा कसा की जे आता काही ग्रामस्थांना भोगावं लागत आहे. ग्रामपंचायतचा जे हलगर्जीपणा आहे तर काही ग्रामस्थांना भोगावं लागत आहे. आणि आज सकाळपासून कमीत कमी या रस्त्यावर, रस्ता दाखवा, या रस्त्यावर 2 ते 3 दुचाकी घसरून छोटा अपघात झालेला आहे. त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. आणि असे पायी चालताना जे ग्रामस्थ आहे ते देखील पाय घसरून या रस्त्यावर पडलेले आहेत. तर तुम्ही पाहत असाल हे रस्ता कसं आहे, रस्त्यावर जे नाली आणि गटारीतला जे गाळ होता ते गाळ कसं ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचा गाळाचा विल्हेवाट लावण्यासाठी बाहेर नेताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे संपूर्ण रस्त्यावर टाकून दिलेले आहेत. हे ग्रामपंचायतचा हलगर्जी लागत आहे. सध्या स्थितीला कौसडी हे ग्रामपंचायत मागील अनेक वर्षापासून चर्चेत आहे. कारण की या 3 वर्षामध्ये गावात 1 रुपयाचा विकास झालेला नाही आणि नुसतं कागदोपत्री हा विकास आहे. लाखो आणि करोडो रुपये या ग्रामपंचायत अंतर्गत असो किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत असो या निधीचा काही भ्रष्ट नेत्यांनी विल्हेवाट लावलेली आहे. आणि या गावामध्ये नागरिक, महिला, लहान मुलं खूप या ग्रामपंचायतच्या जे कामाला त्रस्त झालेले आहेत. कारण की ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, नाल्या तुडूंब भरलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. असेच ग्रामपंचायतचं हे दुर्लक्षपणा या गावकऱ्यांना भोगावे लागत आहे.